राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आज मी घेतोय समास. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला समास थोडक्यामध्ये समजून सांगा. तर चला, सामासिक शब्द कसा तयार होतो, तर दोन वेगवेगळे शब्द एकत्र येतात आणि एक शब्द तयार होतो, त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? काय म्हणतो आपण त्याला? सामासिक शब्द. मग सामासिक शब्द कशाला म्हणायचं? समजा आपण म्हटलं पुरण आणि पोळी, पुरण पोळी, दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला, याला म्हणा काय? पुरणपोळी. पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरणपोळी. दोन वेगवेगळे शब्द जेव्हा एकत्र येतात आणि एक शब्द तयार होतो, त्याला म्हणतात सामासिक शब्द. आणि मग दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला, मग त्याला पटकन म्हणा काय? सामासिक शब्द. आता हे जे दोन पद एकत्र येतात, 1 नंबर आणि 2 नंबर, या पदापैकी नेमकं कोणतं पद महत्वाची भूमिका करतं, त्यानुसार समासाचे प्रकार पाडले. जे दोन पद एकत्र येतात त्या पदापैकी कोणते पद महत्वाचे आहे हे जे सांगतं, त्याच्यावरून समासाचे 4 प्रकार पाडले. चला मग, समास 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 समासाचे किती प्रकार पाडले? 4 प्रकार. कोणते? तर या ठिकाणी पहिला प्रकार पाडला अव्ययी भाव. पहिला प्रकार आहे अव्ययी भाव. अव्ययी भाव समास. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, अव्ययी भाव समास. दुसरा समास आहे तत्पुरुष. तत्पुरुष समास. आणि तिसरा प्रकार आहे द्वंद्व. काय म्हटलं त्याला? द्वंद्व. द्वंद्व समास. द्वंद्व समास. आणि चौथा आहे बहुव्रीही समास. चला, समासाचे 4 प्रकार पडतात. कोणते? अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता लक्षात घ्या, अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद, जे दोन पद एकत्र येतात, दोन शब्द एकत्र येतात, ते दोन शब्दापैकी नेमका कोणता शब्द महत्वाचा आहे, तर त्याच्यावरून समासाचे प्रकार पडतात. पहिले पद महत्वाचे. पहिले पद महत्वाचे असेल तर तो असतो पहिले पद महत्वाचे. पहिले पद महत्वाचे असेल तर तो असतो अव्ययी भाव समास. दुसरे पद महत्वाचे, त्याचं नाव काय? तत्पुरुष समास. दुसरे पद महत्वाचे, त्याचं नाव काय? तत्पुरुष समास. दोन्ही पद महत्वाची. दोन्ही पदे काय? इथं डबल त असतं बरं का, महत्वाचे. आणि दोन्ही पद महत्वाचे नाही, म्हणजे अन्य पद महत्वाचे. अन्य पद महत्वाचे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी कोणते पद महत्वाचे आहे त्याच्यानुसार समासाचे 4 प्रकार पाडले. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. मग अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे, आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे, आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरेच पद महत्वाचे असतात. मग चला पुढे. अव्ययी भाव समास जो आहे, तर या अव्ययी भाव समासाचे प्रकार वगैरे काही पाडलेले नाही. मग अव्ययी भाव समासाचे प्रकार नाही. तत्पुरुष समासाचे एकूण 7 प्रकार पाडले, द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार पाडले, आणि बहुव्रीही समासाचे 4 प्रकार पाडले. जरी प्रकार पाडले असले तरी या ठिकाणी त्या सामासिक शब्दामध्ये इथे दुसरे पद महत्वाचे असणार, इथे दोन्ही पद महत्वाचे असणार, आणि इथे दोन्ही पद महत्वाचे नसणार. चला, जर तुम्हाला हे प्रकरण असेल किंवा संपूर्ण व्याकरण जर सविस्तर असंच आनंदाने नाचत गात हसत खेळत शिकायचं असेल, तर आपलं घे भरारी टाकलं की पटकन पुढे येतं डोळे गुरुजी. हे आपलं ॲप घ्या. या ॲपवरती फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये, अहो चहा येत नाही 50 रुपयात, 50 रुपयामध्ये संपूर्ण व्याकरण दिलेलं आहे. संपूर्ण व्याकरण, ते पण अशाच पद्धतीनं सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे. आणि चला मग, घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप बघा. आणि जर तुम्हाला फ्री पाहिजे असेल, 50 पण नको आम्हाला, तर मग आपलं डोळे गुरुजी यूट्यूब आहे. डोळे गुरुजी यूट्यूब, या डोळे गुरुजी यूट्यूब चॅनलला जा, तिथे तुम्हाला सर्व फुकट आहे, फ्री आहे. आणि चला मग, आता या ठिकाणी बघा अव्ययी भाव समास कसा ओळखायचा. पहिलं लक्षात घ्या, अव्ययी नावातच आहे. अव्ययी भाव. कशाचा भाव? अव्ययाचा भाव. अहो, आपल्याकडे व्याकरणामध्ये 4 अव्यय आहे: क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. या ठिकाणी लक्षात घ्यायचं, किती अव्यय? 4. त्या अव्ययापैकी क्रिया विशेषण अव्यय, क्रिया विशेषण अव्यय,
या क्रिया विशेषण अव्ययाचा या अव्ययीभाव समासाशी संबंध आहे. म्हणजे अव्ययीभाव समासामध्ये येणारा शब्द क्रिया विशेषणाचं काम करतो. कशाचं काम करतो? क्रिया विशेषणाचं. आणि म्हणून याचं नाव ठेवलेलं आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. मग चला 5 मिनिटात अव्ययीभाव समास तुमच्या डोक्यात घालणार आहे मी. पुन्हा आयुष्यभरामध्ये अव्ययीभाव समास पुन्हा पाहायचा नाही. मग दे दनादन दणकात आता पटकन सांगतो तुम्हाला कसा. आता बघा इथे तुम्हाला 3 वाक्य लक्षात ठेवायचे. 3 वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवले आता पुन्हा अव्ययीभाव समास पाहायचं काम नाही. पहिलं आ यथा प्रति आ यथा प्रति आ यथा प्रति हे संस्कृत आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे. मग त्या शब्दाच्या सुरुवातीला आ यथा प्रति जर दिसलं तुम्हाला समजून चालायचं कोणता समास? अव्ययीभाव समास. आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द. लागून तयार झालेला शब्द त्याचं नाव काय? अव्ययीभाव समास. दुसरं वाक्य काय गुरुजी? दुसरं वाक्य सांगतो पिवळ्या रंगाने घेतो. हर बर दर बिन बेला गैर बे. हर बर दर बिन बेला बिन बेला गैर बे हर बर दर बिन बेला गैर बे. हे पाठच करायचं. हर बर दर बिन बेला गैर बे हे फारसी उपसर्ग लागून हे फारसी चला हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेली उदाहरणे कशाची असतात? अव्ययीभाव समासाची असतात. मग पाठच करायचं. कोणकोणते उपसर्ग लागतात? ज्या शब्दाची सुरुवात हर बर दर बिन बेला गैर बे या अक्षराने झालेली असेल समजून चालायचं काय? हा आहे अव्ययीभाव समास. आणि तिसरं वाक्य लक्षात ठेवायचंय कोणतं? मराठी शब्दाची द्विरुक्ती. मराठी शब्दाची द्विरुक्ती म्हणजे काय? तर मराठी शब्दाची द्विरुक्ती होणे म्हणजे तो शब्द पुन्हा येणे. द्विरुक्त होणे. मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन तयार झालेला शब्द कशाचं उदाहरण असतो? अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतो. गुरुजी किती वाक्य पाठ करायचे? आ यथा प्रति एक, हरभरदार बिन बेला गैर बे आणि मराठी शब्दाची द्विरुक्ती. या 3 वाक्यावर संपूर्ण अव्ययीभाव समास अवलंबून आहे. उदाहरणार्थ आता तुम्हाला या 3 वाक्याची उदाहरणं सांगतो आणि थांबतो. चला मग काय? मोठे गुरुजी मोठं झाले छोटं का पाहुणे अंगात आलं काहींच्या. चला आता इकडे लक्ष द्या. आ यथा प्रति नाही व्हायचं का? जाऊ द्या. हे 3 वाक्याचं पटकन तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. याला गायब करून टाकू आपण. काही ताण ना घेवडा. काय? आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द. आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतो. हर भर दर बिन बेला गैर बे हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतो. मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन तयार झालेला शब्द अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतो. मग चला आता या ठिकाणी आ यथा प्रति आ सामासिक शब्द आणि त्याचं स्पष्टीकरण करणे म्हणजे विग्रह. सामासिक शब्दाचा विग्रह करणे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला सामासिक शब्दाचा विग्रह म्हणजे काय? तर कमीत कमी शब्दात त्या शब्दाचं केलेलं स्पष्टीकरण म्हणजे विग्रह. मग आमरण बघा मरण लागलं. आमरण मरेपर्यंत हा झाला त्याचा विग्रह. आमरण जन्म सेतू हिमाचल. सेतू हिमाचल म्हणजे काय? सेतू पासून हिमालयापर्यंत असं आहे ते. यथा घेऊ आपण आता यथाचं उदाहरण. न्याय यथा शक्ती. चला यथा
आ यथा यथा प्रति प्रति आ यथा प्रति प्रतिक्षण प्रतिक्षण आ यथा प्रति प्रतिदिन आ यथा प्रति हे असा शब्द शब्दाला काय लागलं आ इथं काय लागलं आ इथे काय लागलं आ इथं यथा इथं प्रति आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कशाचं उदाहरण असतं अवयभाव समासाचं पुढे हर बर दर बिन बेला गैर बे हर बर दर हर बर दर बिन बेला गैर बे मग लक्षात घ्या हर हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी हर 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 बर बर हुकुम हर बर दर 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 रोज हर बर दर हर बर दर गैर हजर हजर चला असे जे शब्द आहे हर बर दर बिन बेला गैर बे हे फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणाचं उदाहरण असतो अवयभाव शब्दाचं अवयभाव समासाचं आणि इथे लक्षात घ्या काय इथे मराठी शब्दाची द्विरुक्ती मराठी शब्दाची द्विरुक्ती मराठी शब्दाची द्विरुक्ती गावो गाव गावो गावी किंवा गावो गावी गावो गाव पानो पाणी पानो पाणी पावलो पावली पदोपदी पदोपदी क्षणोक्षणी खेळ संपला क्षणोक्षणी मला तुझी आठवण येते क्षणोक्षणी चला मराठी शब्दाची दुरुक्ती झाली त्याला म्हणायचं अवयभाव समास याच्या व्यतिरिक्त अवयभाव समासामध्ये तुम्हाला काही येणार नाही लक्षात घ्या अवयभाव समासामध्ये येणारा शब्द प्रत्येक शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो म्हणून त्याचं नाव ठेवलेलं अवयभाव समास या पद्धतीने जर तुम्हाला संपूर्ण समास शिकायचा असेल तत्पुरुष समासाचे 7 प्रकार द्वंद्व समासाचे किती प्रकार 3 प्रकार बहुव्रीही समासाचे किती प्रकार 4 प्रकार हे सविस्तर शिकायचं असेल तर यूट्यूबला बघू शकता की कोणत्या यूट्यूबला डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल आणि जर तुम्हाला ते पूर्ण संपूर्ण प्रकरणच जर क्रमाने शिकायचे असेल तर मग पुढे बघायचं गुरुजी तर घे भरारी डोळे गुरुजी ॲपवरती संपूर्ण दिलेलं आहे पुढचे 8 दिवस बी तुम्ही दररोज 2-3 तास 4 तास जर केलं रिकाम्या वेळेमध्ये हसत खेळत नाचत गात तर तुमचं पैकीच्या पैकी मार्ग पडतील चला या जर तुम्हाला आपलं पुस्तक पाहिजे असेल तर मग काय 98 34 89 82 13 या नंबरवर तुमचा पत्ता पाठवायचा तुम्हाला 100% काय भेटणार पुस्तक भेटणार किती दिवसात 5 दिवसात किती रुपयात 150 रुपयात घरपोच आणि जर तुम्हाला 2013 ते 2025 या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या फक्त आणि फक्त 50 रुपयात व्हॉट्सअपला 5 मिनिटात येणार आहे मग याच नंबरला तुम्ही नमस्कार पाठवा 5 मिनिटात प्रश्नपत्रिका भेटतील या ठिकाणी आपण थांबू तुम्हाला जे प्रकरण अवघड जातं त्याचं नाव कमेंटमध्ये टाकायचं आहे या ठिकाणी आपण थांबू जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र